आयुष्यातली कोडी कधी अशी सुटते का? नाही नाही म्हणताना हो म्हणत मिटते का? स्त्रियांचा हा संघर्ष कधी कोणी जाणलाय का? त्यांच्या मनातल्या इच्छा कधी कोणी पाहिल्यात का? किती सोपं झालं असतं आयुष्य जर एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं असतं. तुझा मी आणि माझी तू म्हणून जगाला जिंकलं असतं. पण हे केवळ फक्त स्वप्नांच्याच नगरीमध्ये भासत असतं. खऱ्या आयुष्यात मात्र कोण कोणाकडे बघत असतं. काश समजली असती ती स्त्रियांच्या मनातली अबोल भाषा, स्वतःसाठी झुरताना काहीतरी बनताना. तिचा तो ध्यास, प्रयत्न, सखोलशी मेहनत, दुसऱ्यांसाठी काहीतरी बनवताना आणि स्वतःसाठी बनताना, संसाराला सांभाळताना आणि मागोमाग स्वतःसाठी पळताना, सांभाळताना आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करताना. काश कळली असती तिची ही व्यथा, न बोलता, न उमगता, न सांगता समोरच्याला. पण आताची वेळ मात्र वेगळी आहे. आताची स्त्री देखील बदलली आहे. तिला ना कोणाच्या मदतीची हाक आहे, ना कोणाच्या आशेची उमेद आहे. आजही ती घरात असते, संसाराला, मुलांना, इतरांना सांभाळते. पण त्यासोबत ती झाली आहे एवढी सक्षम की ती विचार करते स्वतःसाठी. काहीतरी बनण्याचा प्रयत्न करते आणि ती बनते देखील. स्वतःमुळे स्वतःसाठी उभी राहते. ती फक्त ती तिच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. निस्वार्थपणाने फक्त आणि फक्त पुढचा विचार करते आणि पुढे चालत राहते. आणि यश मात्र तिला सहजच तिच्या पाठोपाठ तिच्या पदरी पडते. म्हणूनच म्हणते आयुष्यातले कोडे कधीच कुठे सुटत नाहीत. नाही नाही म्हणताना प्रयत्नांचा पराकाष्ठा कधीच मिटत नाही.